तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडिओ क्रिएशनमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे ते आपला आजचा व्हिडिओ म्हणजे जे काय आपल्या अलाइड मोशन ॲपमध्ये आपण बीट मार्क, सेक इफेक्ट आणि HDR प्रीसेट जो देतो ती प्रीसेट जे इम्पोर्ट होत नाहीत, काही जणांचे प्रॉब्लेम येत आहेत, त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, जे काही प्रीसेट आपल्याला इम्पोर्ट करायचे आहेत ते पुढील प्रमाणे तुम्हाला सांगितलेले आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला यूट्यूबवरती ओपन करून घ्यायचे आहे। त्यावरती आपल्याला सर्च करायचे व्हिडिओ क्रिएशन सर्च केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे आपण व्हिडिओवरचा जे काही बीट मार्क, सेक इफेक्ट जो बनवायचा आहे त्याचा जो प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे। व्हिडिओच्या टायटलवरती टच करायचे, मोर ऑप्शनवरती टच करून तुम्हाला खालच्या बाजूस तुम्हाला एक बीट मार्क प्रीसेट, सेक इफेक्ट आणि HDR प्रीसेटची लिंक दिली आहे। त्यामधून सर्वात प्रथम तुम्हाला जी काही बीट मार्क जी प्रीसेट आहे ती तुम्हाला अशा प्रकारे टच करायची आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इम्पोर्ट प्रोजेक्ट अशा प्रकारे ऑप्शन येईल, अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल। इम्पोर्ट प्रोजेक्टवरती टच केल्यानंतर जी काही प्रोसेस आहे ती समोर जाणार नाही, त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम वरच्या बाजूस एक शेअरचं ऑप्शन दिसेल, त्यावर टच करायचे। त्यावर टच केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचे। जर अलाइड मोशन येत असेल तर अलाइड मोशन सिलेक्ट करायचे, जर अलाइड मोशन येत नसेल तर सर्वात प्रथम तुम्हाला अशा प्रकारे शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचे, व्हॉट्सअपवरती जायचे। व्हॉट्सअपवरती गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला यामध्ये कोणत्या पण एका मित्राला तुम्हाला अशा प्रकारे ही लिंक शेअर करायची आहे। शेअर करून तुम्हाला अशा प्रकारे टच करून घ्यायचे। शेअर केल्यानंतर जी काही लिंक आहे ती तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। त्यावरती टच केल्यानंतर साईडला क्रोम ब्राउझर येईल आणि त्या बाजूला अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर अलाइड मोशन येईल। अलाइड मोशनवरती टच केल्यानंतर जी काही आपली लिंक आहे ती आपल्या अलाइड मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल। तर मित्रांनो, नेटवर्क स्लो असल्यामुळे थोडा असं प्रॉब्लेम येत आहे। इम्पोर्टवरती टच करून घ्यायचे। इम्पोर्टवरती टच केल्यानंतर जी काही आपली प्रीसेट आहे ती इम्पोर्ट अशा प्रकारे होऊन जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे जी काही आपली प्रीसेट बीट मार्क प्रीसेट आहे ती इम्पोर्ट झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक यायचे। बॅक आल्यानंतर आपल्या जे काही यूट्यूबवरती आल्यानंतर त्यामधून सर्वात प्रथम तुम्हाला जी काही सेक प्रीसेट आहे ती ओपन करण्यासाठी सेक प्रीसेटवरती टच करायचे। त्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस अशा प्रकारे तुम्हाला शेअर ऑप्शनवर टच करून व्हॉट्सअपवरती टच करायचे, पुन्हा ती लिंक शेअर करून घ्यायची आहे। शेअर केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला या लिंकवरती टच करून घ्यायचे, अलाइड मोशन सिलेक्ट करून घ्यायचे। अलाइड मोशन सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा ही जी काही प्रीसेट आहे ती तुम्हाला अशा प्रकारे इम्पोर्ट करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, सेक प्रीसेट जी काही आपली HDR प्रीसेट आहे ती आपण अशा प्रकारे इम्पोर्ट करून घेतली आहे। तर या प्रकारे तुम्हाला जेवढ्या काय आपल्या बीट मार्क, सेक इफेक्ट आणि HDR इफेक्ट आहे ती तुम्हाला आपल्या जे काही अलाइड मोशन आहे त्यामध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। I don't ever slow up, no I don't take shit, I got no